आज परळीमध्ये धनगर समाज बांधवांचे या ठिकाणी आंदोलन झालं। आपल्यासोबत मराठवाडा सनई छत्रपती शासनचे मराठवाडा प्रमुख आहेत देवरावजी लुगडे महाराज। एकंदरीत पाहायला गेलं तर त्यांनी या ठिकाणी उपस्थित राहून धनगर समाज बांधवाच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा देखील दावा केले। काय त्या ठिकाणी दीपक बोराडे यांची तब्येत खालावत चाललेली, परंतु सरकार लक्ष देत नाही। नक्कीच आज जवळपास 10वा दिवस आहे दीपक भाऊच्या उपोषणाचा। या ठिकाणी सर्व जनमानसाची भावनेची कदर करून आणि माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या 12 वर्षापूर्वीला शब्दाला जाणून धनगर समाजाचा सरसकट एसटी मध्ये समावेश करावा या मागणीसाठी सकल मराठा समाजाचा आमच्या सर्वस्व नेता, आमचं सर्वस्व आदरणीय संघर्षयोद्धा म्हणून दादा जरांगे पाटील हे त्या ठिकाणी गेले। तसेच आमच्या पक्षाचे सनई छत्रपती शासन पक्षाचे राष्ट्रीय प्रमुख आदरणीय प्राध्यापक नामदेवराव जाधव जिजाऊंचे वंशज हेही त्या ठिकाणी जाऊन आंदोलनाला पाठिंबा देऊन आलेले आहेत। आणि आज या परळी शहरामध्ये गणेशराव, आमचे मित्र गणेशराव देवकते यांनी आरक्षणासाठी जो या ठिकाणी आवाज उठवला होता त्याला परळी तालुक्यातल्या सकल मराठा समाजानं सगळ्यांनी आम्ही पाठिंबा दिलेला आहे। आमची या ठिकाणी एकच मागणी आहे की आज 10वा दिवस आहे, उन्हाळ्याची लाही लाही माणसाची व्हायली, त्या दीपक भाऊ बोराडेच्या तब्येतीचा विचार करून सरकारनं तात्काळ हे प्रश्न मार्गी लावावा। वेळोवेळी भ्रष्टाचाराच्या विरोधात तुम्ही आवाज उचलत असतात। नामदेवराव जाधव देखील वेगवेगळ्या माध्यमातून भ्रष्टाचाराच्या विरोधात वेगवेगळे आवाज उचलत असतात। त्याच पक्षामध्ये, त्याच संघटनेमध्ये तुम्हाला मराठवाडा प्रमुख ची जबाबदारी दिली, काय म्हणणार? नक्कीच माझ्या स्वभावाला, माझ्या कार्याला आणि सगळ्याच गोष्टीला साजेसा असा माझा नेता बी आहे आणि पक्षाचं नाव सुद्धा सनई छत्रपती शासन आहे आणि मराठवाड्याची जबाबदारी दिलेली आहे। नक्कीच यापुढे एक आक्रमकतेने लोकशाही मार्गाने या मराठवाड्यातल्या विविध प्रश्नावर, कारण दुष्काळग्रस्त मराठवाडा आहे, समस्यांना ग्रासलेला मराठवाडा आहे, या मराठवाड्याच्या अनेक समस्या या माध्यमातून नक्कीच सोडवण्याचा मी प्रयत्न करणार आहे। परळीमध्ये अनेक प्रश्न आहेत, त्या प्रश्नाकडे आता तुम्ही कसं पाहणार आहात? वेगवेगळ्या प्रश्नाला छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्यामध्ये अनेक भ्रष्टाचार आहेत। तुम्ही वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून लाईव्ह येतात आणि या गोष्टी मांडतात। आता तुमच्याकडे एवढी मोठी जबाबदारी नामदेवराव जाधव यांनी दिलेली, एकंदरीत पाहायला गेलं त्यांचं देखील काम अतिशय उत्कृष्ट आहे। त्याच माध्यमातून तुम्ही आता वेगवेगळ्या प्रश्नांना हात घालणार आहात। नक्कीच आता ह्याची सुरुवात मी नक्कीच मला ज्या दिवशी आदरणीय नामदेवराव जाधव सरांनी त्या ठिकाणी जिम्मेदारी दिली त्या दिवसाच्या दुसऱ्या दिवशीपासूनच मी कामाला लागलोय। सर्व कार्यालयात काय कशा पद्धतीचं काम आहे, कशा पद्धतीचं चुकीचे देह धोरण आहेत याची अगोदर सगळी मी माहिती घेत आहे। पुढच्या 15 दिवसानंतर माझ्या कामाची तुम्हाला चुणूक दिसेल। तोपर्यंत आता सगळी ही माहिती या ठिकाणी अधिकारी किती आहेत, अधिकारी काय काम करतात, कर्मचारी किती आहेत, म्हणजे शुल्लक काल तहसीलमध्ये कामाला गेलो होतो सहज, तर तिथले कर्मचारी काही बोंबलत फिरतात मोबाईलवर, टेबल स्वतःचा सोडून कार्यालयाच्या बाहेर, आणि तिथले सर्वसामान्य लोक त्या टेबलवर वाट बघत बसलेले असतात की हे साहेब कुठे गेलेत की हे साहेब बोंबलतो कुणाला तरी फोनवर बाहेर बोल, त्यांच्या काळात आयडेंटिटी नसतं, नाही नाही नाही, ते काहीच नाही आहे। इथून पुढे जसं आदरणीय नामदेवराव जाधव सर त्या वरच्या लेवलला करतात, पुढच्या काळामध्ये लुगडे महाराजाची जी आक्रमकता आहे ही रस्त्यावर तुम्ही बघितली, आता कार्यालयात यापुढे नक्की तुम्ही बघा। हे अधिकारी कर्मचारी ह्यांचा जो काही ह्या लंगाणा चालू आहे तो लंगाणाच आहे, एक प्रकारचं सर्वसामान्य लोकांना वेठीस धरण्याचंच काम आहे। त्यांना सुतासारखं सरळ केल्याशिवाय सनई छत्रपती शासन हा पक्ष राहणार नाही। सध्या महाराष्ट्रभर एकच चर्चा आहे, महाराष्ट्रभर नव्हे तर देशभर, भोंदू अशोक खरात नावाची चर्चा। त्याच्यासोबत आमदार असतील, खासदार असतील, मंत्री असतील, वेगवेगळ्या मंत्री आमदारांचे यांचे खासदारांचे फोटो आहेत, व्हिडिओ आहेत, वेगवेगळ्या त्या ठिकाणी त्यांनी कर्णिकांड देखील केले। आता तर असा प्रश्न उपस्थित झाला, लोकसभेमधला जी कोणी महिला आहे तिनं त्या पदासाठी काहीतरी करणी केली किंवा काटूक केला असं देखील सांगण्यात येते। काय वाटतं, अशा गोष्टींना सत्यता आहेत का? आणि भोंदू बाबासारखे लोक वाढत चाललेत? याच्या आधी आसाराम बापू होते, राम रहीम होते, ना आता भोंदू अशोक खरात आहे। नक्कीच काय झालंय, आता या धार्मिक क्षेत्राला, या पवित्र अशा संतांच्या विचारधारेला कलंक असे मागच्या काही वर्षामध्ये, म्हणजे मी तर म्हणतो माझ्या म्हणजे अभ्यासातून की शेकडो वर्षे जे मनुवाद्यांना कधीच काही शक्य झालं नव्हतं ते ह्या काही 15-20 वर्षात ह्या मनुवाद्याचं जे सरकार आलं, सत्ता आली, या माध्यमातून या ठिकाणी जे काही महिलांना त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीचं बैठकाच्या माध्यमातून एक समूहित करून त्या ठिकाणी शोषण केलं आहे। धार्मिक एवढंच संविधानानं आम्हाला स्वातंत्र्य दिले
आम्हाला धर्मानं बी आमच्या वारकऱ्यांनी, आमच्या वारकरी धर्मातून आमच्या संतांनी स्वातंत्र्य दिले, पण या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये अशी विशिष्ट प्रवृत्ती घुसली, ज्या प्रवृत्तीनं माणसाला गुलाम करून ठेवलंय. काहीच कळलं नाही. म्हणजे भविष्य बघणं, कर्मकांड करणं, म्हणजे 986 होते पुत्रप्राप्ती तो कालाग्नी करणेपती. अरे 400 वर्षापूर्वी तुकारामाने सांगितलंय की 986 लेकरू झालं असतं तर नवरा करायची गरज नव्हती. आजही त्या नालायकाचं जर खरात बाबाला भविष्य कळतं ना, तर ते जेलमध्ये जाणार हे त्याला का कळलं नाही. आणि दुर्दैव ह्या देशाचं, या राज्याचं, की आजही त्या आसारामाचे भक्त कमी झाले नाहीत, आजही त्या राम रहीमचे भक्त कमी झालेले नाहीत, आजही खरात बाबाचे भक्त कमी नाहीत. आणि आता तर काय झालंय, फक्त मी म्हणतो हे खासदार, आमदार, उद्योगपती ह्या नालायक लोकांकडे फक्त माजुरडा, पैसा आणि सत्ता आहे. हे एवढे अज्ञानी आहेत की आमच्या शेतात राबणारी, कष्ट करणारी जी महिला आहे, जी खुरपीती, त्या खुरपणाऱ्या महिलेला जी संतांची विचारधारा माहिती, त्या विचारधारेनं ती वाटचाल करते, कष्ट करते. तसं हे जे मोठे लोक आपण समजतो, हे मानव जातीला कलंक आहेत. हे खासदार, आमदार. आणि दुसरी अजून एक मी मागणी या ठिकाणी करेल की रुपालीताई चाकणकर यांचा राजीनामा दिलाय, किंवा त्यांना जे टार्गेट केलं ना, हे जे कोणी हरामखोर नेते, ज्या पक्षातले आमदार असो, खासदार असो, सगळे असो, त्या खरात बाबाच्या सोबत जे दिसतंय ना, त्याचा राजीनामा झाला पाहिजे, त्याच्यावर उठलं पाहिजे. पण मीडियानं विशिष्टपणे त्या चाकणकर बाईला किंवा त्यांना, त्या ताईला टार्गेट केलंय हे दिसत आहे. नक्कीच या ठिकाणी अमित शहा साहेबापासून सगळ्या जवळचा फोटो तर त्या फडणवीस साहेबाचा, त्याच्यात सगळेच आहेत. आपला इथला बी नेता सुटलेला नाही, ते तर कुठं बी असतेच, त्यांचा तर विषयच नाही. जिथं कुठं ना तिथं ते ठरलेलाच कार्यक्रम आहे यांचा. म्हणून खासदार, आमदार जरी मोठे झाले, पैसे न माजुरडी जरी श्रीमंत झाले, तरी अज्ञानी हे अत्यंत गरीब आहेत. म्हणून शेकडो वर्षापासून या महाराष्ट्राला या ठिकाणी गण करता आलं नाही, ते आता करायलेत. कारण आता बघितलं असेल, पवित्र माझ्या वैद्यनाथाची भूमी, इथं तो शर्मा आणला. माऊली महाराज आमच्या चाकरवाडी कर महान संत, आमच्या 21व्या शतकातले, त्या चाकरवाडीमध्ये तो संत आणला. अरे कलंक आहे त्या संत नावाला. असल्या भोंदूगिरी करून, महिलांना समोहित करून, धार्मिक गुलाम करून हे शोषण करायले. तर त्या म्हणूनच ह्या प्रकार असे बलात्काराचे हे ते करायले. म्हणून मी तर म्हणतो की आमच्या संतांनी एकच विठ्ठल दिलाय, तो विठ्ठल आमची माय आणि बाप. आमच्या संतांनी सांगितलंय, माय बापे केवळ काशी तेरी न जावे, तीर्थाशी पुंडलिके काय केले, परब्रह्म उभे ठेले. माझ्या सावता बापानं सांगितलंय की कांदा पोळा भाजी अवघी विठाई माझी, लसूण मेथी कोथंबिरी अवघा झाला माझारी. अरे एवढा मोठा विज्ञानवादी विचारधारा आमच्या संतांनी दिलेली असताना ह्या भोंदू बाबांच्या लोक नादी लागायले. हे दुर्दैव आहे. नामस्मरण करा, हरिपाठ पाठ करा, गाथा आहे, नामदेव महाराजांची 65 आहे, सावता बाबाचा गाथा आहे, अनेक संतांचं वेगवेगळं विवेचन आहे, हे वाचा, जेणेकरून अशा गुलाम होण्याची कोणीही धार्मिक शोषण करणार नाही. स्वतंत्र संविधानासारखी शिकवण म्हणजे बाबासाहेबांना संविधान हे आमच्या संतांच्याच विचाराला अभिप्रेत असं दिलेलं आहे. शेवटचा प्रश्न असा आहे की गेल्या काही दिवसापासून सातत्याने अजितदादा पवार यांच्या निधनात मागे अशोक खरातचा हात असल्याचं सांगितलं जाते. त्याच पक्षामधल्या अनेक लोकांच्या बोटांना कापून काहीतरी अभिषेक केला म्हणा, काहीतरी कर्मकांड केल्याचं देखील सातत्यानं पुढे येत आहे. रोहितदादा पवार देखील असतील, अमोल मिटकरी असतील, वेगवेगळ्या नेत्यांनी याची शाश्वती दिलेली आहे. कारवाई होणार का या नेत्या पुढाऱ्यावर त्या पक्षात? नक्कीच. आज विचार करा की अजितदादा सारखा कर्तृत्ववान महान नेता या महाराष्ट्रातून गेलाय, आणि कुठंतरी काल आमदार अमोल मिटकरी असतील, आमदार रोहितदादा असतील, किंवा इतर अनेक लोकांनी की ह्या बोंडुगिरीच्या खरात बाबाचा त्या हत्येच्या मागे कट असू शकतोय, आणि याची शक्यता नाकारता येत नाही. कारण काय झालं, हे सगळं षडयंत्र अशा पद्धतीचं झाल्यामुळं या ठिकाणी ह्या गोष्टी घडलेल्या आहेत. अजून एक मला शंका वाटते, खरात बाबाचं प्रकरण जेवढ्या गतीनं बाहेर काढलंय, हे अजितदादाचं प्रकरण दाबण्यासाठीच काढलं असेल. असं जरी असलं तरी खरात बाबाचाच प्रकरणात ह्या हातोय का काय, अशा पद्धतीची चर्चा पुढे आल्यामुळं हे कराय गेले म्हणजे वेगळं आणि होणार वेगळं, हे कोणीही सुटणार नाही, नियती सोडत नाही. नक्की तुम्ही पाहू शकता, करायला गेलं माकडाने झालं उंदीर, असा खेळ म्हणण्यासारखं झालेलं काय दादा. एकंदरीत पाहायला गेलं तर वेगवेगळ्या सध्या
प्रश्न भेडसावत असताना देश पातळीवर जागतिक पातळीवर युद्ध सुरू असताना गॅस तुटवडा असेल, पेट्रोल तुटवडा असेल, वेगवेगळ्या सामाजिक छोटे छोटे प्रश्न आहेत, छोटे छोटे सामान्य जनतेचे प्रश्न आहेत, महागाई वाढलेली, असे प्रश्न असताना कुठेतरी अशोक बाबासारखा भोंदू बाबा पुढे येतो. खरात त्याचे कारनामे उघड होतात. मग सर्व जनता, सर्व लोक त्याच्यामध्ये गुंतवून ठेवायची आणि सामाजिक प्रश्नावर कुठेतरी पाठ फिरवायची, असा प्रयत्न सुरू आहे का? नक्कीच या महाराष्ट्र शासना आणि केंद्र शासनाचं, या बीजेपी सरकारचं पहिल्यापासून ध्येय धोरणच आहे. एखादं कुठंतरी सामाजिक कार्यासाठी इकडं धनगर समाजाचं मोठ्या प्रमाणात आझाद मैदानामध्ये उपोषण चालू आहे. इकडं गॅस तुटवडा आहे, पेट्रोल टंचाई आहे. या माध्यमाला याला कुठंतरी साईडलाईन करण्यासाठी हे कांडक्रम हे यांचे या योग्य वेळी हे कसे बाहेर काढतात ह्यांना आधीच सर्व गोष्टी माहीत असतात. तुम्ही पाहिला असेल मुख्यमंत्र्यांनी आताच मागच बाईट दिली की हे सगळं आम्ही उघड केलं. उघड जेव्हा त्यांना स्वतःची भीती वाटत होती की हे आज कुठेतरी आपल्या अंगलट येणार आहे, आपण बी कुठेतरी त्यांच्यात सामील आहोत, यासाठी यांना जेव्हा त्यांच्या अंगलट प्रकरण येतात तेव्हा हे कुठेतरी हे त्यांना दाबण्याचा प्रयत्न करतात. म्हणून ते कुठेतरी त्यांना असे भोंदू बाबा हे समोर काढून हे त्यांचं नाव मधात जाऊ नये म्हणून त्याला अटक करून ह्या जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी हे बीजेपीची ही पहिल्यापासून मूळ धाराच आहे. पाहायला गेलं तर त्यामध्ये फक्त राष्ट्रवादीच्या नेत्या पुढाऱ्यावर ट्रोल केलं जाते. काही बीजेपीचे खासदार असतील, शिवसेनेचे खासदार असतील, त्यांना सोडून फक्त राष्ट्रवादीचे टार्गेट केले जातात. उद्या कुठेतरी यांना ब्लॅकमेलिंग होईल का भारतीय जनता पार्टी करून, किंवा तुम्ही या पक्षात या, असं अनेकदा झालेलं आहे की कुणाच तरी भ्रष्टाचार मिटवण्यासाठी हे पक्षात घेतात. मग तो धुतल्या तांदळासारखा होतो. तिकडा असतो तेव्हा भ्रष्टाचारी असतो आणि पक्षात घेतला तेव्हा क्लीन होतो. असं प्रकरण होणार आहेत का ब्लॅकमेलिंगचे? 100%. कारण की बीजेपीचा पहिल्यापासून मूळ पायाच आहे ब्लॅकमेलिंग करायचं आणि ते आपल्याशी कसे करायचे. आणि तसं पाहायला गेलं तर तुम्ही पाहत असताल त्या भोंदू बाबा सोबत ह्या महाराष्ट्रातले नव्हे तर केंद्रातले देखील मंत्र्यांच्या, गृहमंत्र्यांच्या सोबत त्यांचे फोटो आहेत. कारण की आज हे महाराष्ट्रामध्ये सरकार जिथं पडण्याचा अंदाज असतो त्यावेळेस हा प्रकार बीजेपीच्या त्यांचं घोष एक ठोम पाऊल असतं की या ब्लॅकमेल करून हे नेते आपलेसे करून, खासदार आमदार आपलेसे करून हे सरकार कसं टिकविता येईल एवढं त्यांचं षडयंत्र असतं. लोक जनमतातून त्या अजिबात सरकार नाही, हे तोडफोडीतून सरकार उभा राहिलेलं आहे. पुढचं पाऊल कसं असणार? दीपक बोराडे यांच्या समर्थनात वेगवेगळे आंदोलन सुरू झालेले आहेत. तुमचं देखील आंदोलन आज कंप्लीट झालेलं आहे. धनगर समाज बांधवांना तुम्ही काय आवाहन करणार? दीपक बोराडे मुंबईमध्ये आझाद मैदानावर बसले, त्यांची तब्येत खालावत चाललेली आहे. मी धनगर समाजाला एकच विनंती करणार आहे आपल्या माध्यमातून की आज आदरणीय आपले दीपक भाऊ बोराडे साहेब गेल्या 10 दिवसापासून आमरण उपोषण करत आहेत. बांधवांनो, माझ्या धनगर समाजातल्या सर्व तळागाळातल्या शेवटच्या माणसापर्यंत मी विनंती करतो की गेल्या 10 दिवसापासून आपला संघर्ष योद्धा आझाद मैदानावर उपोषण करत आहे. जे काही मुंबईला गेलेत आणि ज्यांना काय अजून जाणं शक्य आहे त्यांनी सर्वांनी मुंबईच्या दिशाने जावा. आणि जे कोणी राहिलेत, मी सध्या गेल्या 5 ते 6 दिवस मुंबईमध्ये होतो. माझ्या काहीतरी वैयक्तिक शैक्षणिक लेकरांच्या अडचणीसाठी मी आज परळीला आलो. पण मी म्हणलं की आज मी परळीला आलो जरी असलं, माझं काम जरी झालं असलं तरी आपल्याला आंदोलनासाठी काहीतरी करणं गरजेचं आहे. इथं राहिलेल्या ज्यांना लोकांना शेळ्या मेंढ्या असतील, घरचे काही अडचणी असतील, या लोकांसाठी या सर्व एकत्र येऊन आपण निदर्शनं करू. या हेतून मी सध्या आज निदर्शन केले. फक्त शासनाला आता फक्त इशारा आहे, पुढचं आंदोलन, पुढची भूमिका ही धनगर समाजाची खूप तीव्र असेल आणि यापुढे काय होईल हे सांगता येणार नाही. हेच माझी शासनाला आपल्या माध्यमातून विनंती. पहिला असं मनोजदादा जरांगे पाटील यांचं त्या ठिकाणी मुंबईमध्ये ज्यावेळेस आंदोलन चालू होतं त्यावेळेस स्थानिक लेवलवरून, गाव खेड्यामधून ज्या प्रकारे शिदोरी जात होती त्याच प्रकारे आता धनगर समाज बांधवांच्या आंदोलनासाठी त्या ठिकाणी शिदोरी जाणार आहे का? त्या ठिकाणी पाहायला गेलं तर खर्च अवास्तव आहे. खर्च खाण्याचा, पिण्याचा, पाणी सुद्धा त्या ठिकाणी 20 रुपयाची पाणी बॉटल असेल तर आता रेट वाढत चालणार कारण गर्दी पाहून. या ठिकाणाहून शिदोरीसाठी काय तुम्ही आवाहन करणार? सर्व धनगर समाज बांधव या ठिकाणाहून जे जात आहेत त्यांनी स्वतः सोबत शिदोरी घेऊन जावं. मी याच आपल्या माध्यमातून अशी विनंती करतो, जे कोणी आता मुंबईला जाणार आहे, जे कोणी मुंबईच्या दिशेने निघले असतील त्यांनी आपला स्वतःचा 2 दिवसाचा डब्बा आणि आपल्यासोबत 2 माणसाचा डब्बा 2 दिवस पुरेल अशा पद्धतीनं स्वतःनं आपण मुंबईकडे घेऊन जावा. ही माझी सर्व महाराष्ट्रातील सर्व धनगर समाजाला विनंती आहे. आणि आपण जेवढं मोठ्या संख्येला जाताल, जेवढ्या लवकर जाताल तेवढ्या लवकर आपल्याला एसटी प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय राहणार नाही, हे नक्कीच आपल्या माध्यमातून सांगतो. नक्कीच तुम्ही पाहू शकता धनगर समाज बांधवांचा आता लढा तीव्र झाला. एकंदरीत पाहायला गेलं तर या ठिकाणाहून गाव खेड्यामधून देखील शिदोरी, ज्याप्रमाणे मनोजदादा जरांगे पाटील यांच्या आंदोलनासाठी
गाव पातळीवरून शिदोरी भाकरी ज्या गेल्या पाणी गेलं, याचप्रमाणे धनगर समाज बांधव देखील त्या ठिकाणी शिदोरी घेऊन जाणार असल्याचं देखील आता माहिती समोर आली. एकंदरीत पाहायला गेलं तर अशोक बाबा भोंदू बाबा खरातच्या माध्यमातून अजितदादा पवार यांचं देखील काही त्या हत्येमध्ये कटकारस्थान असल्याचे देखील प्रतिक्रिया समोर आल्या. एकंदरीत पाहायला गेलं यामध्ये काही नवीन अपडेट्स मिळतात का, धनगर बांधव आता रस्त्यावर उतरणार का, हे देखील तितकंच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन हनुमंत सह मी अशोक लांडे, माऊली न्यूज नेटवर्क, परळी, बीड.